आजपर्यंतच्या इतिहासातले देशातले सर्वात यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी हे 10 वर्षानंतर कोल्हापूर दौऱ्यामध्ये येत आहेत। खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षांमध्ये देशानं अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक असे काही संसदेमध्ये निर्णय घेतले। 370 कलम हटवण्याचा विषय असेल, त्याचबरोबर राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा विषय असेल, यासह देश प्रगतीपथावर जात असल्याचं चित्र या ठिकाणी या देशामध्ये आहे। आणि मग अशा वेळेला या कोल्हापूरचे दोन्ही खासदार जे गेल्या 5 वर्षांमध्ये संसदेमध्ये कायदे करण्यात आले त्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि म्हणून त्यांचे ते सहकारी राहिलेले आहेत। खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी हे संपूर्ण देशामध्ये आपल्या सहकाऱ्यांना ताकद देण्याचं काम करतायत असं आपल्याला चित्र दिसून येत आहे। आणि म्हणून त्याच अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हेतूनं कोल्हापूरच्या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना निवडून आणण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचं जे काम आहे त्यामुळे हे उमेदवार निवडून आलेले आहेत, निवडणूक पार झालेली आहे। पण या निवडणुकीमध्ये 2 लाखाच्या वरती मतांच्या विजयाचा कळस चढवण्यासाठी आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची तपोवनला भव्य अशी जाहीर सभा घेण्यात आलेली आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते ही सभा यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्धरित्या, सामूहिकरित्या कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की ही सभा 2 लाखाच्या वरच्या घरची असेल। खरं तर एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्यात सभा होते, मात्र विरोधकांकडून टीका केली जाते की भीती गादीची म्हणून सभा मोदींची अशा पद्धतीने सोशल मीडिया कॅम्पेन सुरू होते। भीती स्वतःची, निवडणूक हरण्याची म्हणून माळ घातली महाराजांना असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। उमेदवारीची माळ स्वतःच्या गळ्यात पडते म्हटल्यावर या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वतःला मसीहा समजणारा एक तथाकथित काँग्रेसचा नेता याला ही निवडणूक लढवून आता हरण्याचं डोळ्यासमोर चित्र स्पष्ट झाल्यानंतर या कोल्हापूरचे अस्मिता असणाऱ्या शाहू महाराजांना त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं। खरं म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी जबाबदारीनं सांगेन की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एनडीएच्या गेल्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर आम्ही घेतलं, उदयनराजे यांना आम्ही राज्यसभेवर घेतलं। त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ दिलं नाही, कारण जर निवडणुकीत पराजय झाला तर गादीचा अपमान होतो। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी स्वतःची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर झटकायची होती। यासाठी सन्माननीय शाहू महाराजांचं आज वय 77, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना निवडणुकीमध्ये त्यांनी उभं केलं। आणि आज जर वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार विजयी होणार कोल्हापूरमध्ये असं चित्र आहे। आणि मग त्यावेळी लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्यासाठी भीती गादीची आणि म्हणून मोदींची मला एक सांगा, मोदीजींचे हे सहकारी आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालत नाही म्हटल्यावर एक वेगळी चळवळ निर्माण करून यांना हाक दिली। हे त्यांच्याबरोबर दोघेही खासदार आमच्याबरोबर आले, सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही साथ दिली। मग अशा वेळा दोन्ही नेत्यांचं कर्तव्य नाही का या ठिकाणी सभा घेतल्या म्हणून चुकलं का? तर हे मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचं काम हे काँग्रेसवाले करत आहेत। आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी एक गोष्ट समजत नाही की सन्माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, सन्माननीय संभाजीराजे छत्रपती असतील, सन्माननीय मालोजीराजे छत्रपती असतील, यांनी या अशा गोष्टीला बळी कसे पडले हा प्रश्न आमच्यापुढे आलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मान आम्ही गादीला देतोच, पण या देशाचं गेल्या काही दिवसातलं चाललेली प्रगती, देशवासियांचे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर या सगळ्या इतर गोष्टींचा विचार करता या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की मान सर्वांना द्यायचा, पण मत मात्र मोदींना द्यायचं। आणि त्यामुळं ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही।